गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्का या जहाल महिला नक्षलवाद्यासह 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। यात 8 महिला आणि 3 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे। यातील 2 दाम्पत्य आहेत। या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते। छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले होते। आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात। मी सर्वप्रथम विमला चंद्रा श्रीराम उर्फ तारक्का यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा। तारक्का यांच्यावर शासनाने एकूण 25 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। यानंतर मी सुरेश बैसाखी उईके उर्फ चेतू उर्फ बोटी डीवीसीएम कुतुल एरिया कमिटी व त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ मदनी डीवीसीएम कुतुल एरिया कमिटी यांना मंचावर आमंत्रित करतो। सुरेश व कल्पना यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 32 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 18.5 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे। यानंतर मी अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीवीसीएम राहीदलम व त्यांची पत्नी सम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडी एसीएम डीके झोन डॉक्टर टीम यांना देखील मंचावर आमंत्रित करतो। अर्जुन व सम्मी यांच्यावर एक महाराष्ट्र शासनाने 22 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसनाकरता 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। समोर वनिता सर दोनही पती पत्नी आहेत सर। अर्जुन व सम्मी या दोघे पती पत्नी आहेत सर। एकत्रित आत्मसमर्पण करीत आहेत। यानंतर मी वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला एसीएम भामरागड दलम यांना मंचावर आमंत्रित करतो। वनिता यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 6 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। पुनर्वसनासाठी त्यांना 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरिमेरी दलम यांना मंचावर आमंत्रित करतो। निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 6 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून 5 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक 10 यांना मंचावर आमंत्रित करतो। श्रुती यांच्यावर शासनाने एकूण 4 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल प्रेस टीम यांना मंचावर आमंत्रित करतो। शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राहीदलम यांना मंचावर आमंत्रित करतो। सोनी यांच्यावर शासनाने एकूण 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर 32 नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो। आकाश यांच्यावर 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। त्यांना शासनाकडून आता 5 लाख रुपये मिळणार आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावा।
सर, या सर्व आत्मसमर्पकांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे 10 लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून यांना मिळणार आहेत. तारक्कांसहित ज्या सगळ्या केडरनी आत्मसमर्पण केलाय त्यांना विश्वास देतो की तुम्ही मार्ग भटकलेले होतात, आता सन्मार्गावर आले आहात. या सन्मार्गावर तुमचं पूर्ण पुनर्वसन हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. तुम्ही सन्मार्गाने चाला आणि इतरही जे भटकलेले लोक आहेत त्यांना संदेश द्या की खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे. त्या मार्गानेच विकास होऊ शकतो आणि म्हणून संविधान स्वीकारायला त्यांनाही प्रवृत्त करा, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.